नमस्कार. कर्नाटकाच्या किनाऱ्यावर कारवारजवळ एक सीगल पक्षी मिळाला आणि त्याच्या पाठीवर एक GPS ट्रॅकिंग यंत्र लावलं होतं. तपासाअंती ते चीनचं आहे असं म्हणतात. आता हेरगिरीसाठी हा प्रकार घडला होता का याचा तपास चालू आहे. अशी ही बातमी येते की संबंधित संस्थेने चीनमधल्या असं जाहीर केलंय की त्याच्यावर कुठलाही स्पाईंग डिव्हाइस किंवा कॅमेरा असं काहीही नव्हतं. हे केवळ एक अभ्यासासाठीच्या मोहिमेचा भाग होता. म्हणजे सीगल पक्षी पृथ्वीवर किती लांबपर्यंत जातात वगैरे वगैरे असं. पहिली शक्यता गृहीत धरली स्पाईंग वगैरेची तर काँग्रेसवाल्यांचं खास करून हसू येतं. म्हणजे ज्या पद्धतीची विधानं काँग्रेसवाले करतायत की हे ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता, ऑपरेशन सिंदूर मध्ये आपलीच सेना हरली वगैरे वगैरे हे सगळं बघता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ह्या घटना बघता काँग्रेसवाले शिकले असतील का असा प्रश्न पडतो का सगळेच अडाणी.